नामिबिया विरुद्धचा सामना भारतीय संघाने जिंकणं याच्यात आनंदाने बेभान होण्यासारखं काहीच नाही, अगदी अपेक्षित होतं. फक्त गोष्ट कशी असते की जेव्हा चालू विश्वचषकामध्ये कागदावरती कमी अनुभव असलेल्या संघांनी भल्या भल्या संघांना फोडलेला घाम लक्षात घेता भारतीय संघाने कुठल्याही गोष्टी गृहीत धरल्या नाही. इनफॅक्ट पुढच्या तयारीच्या दृष्टीने बॉलर्स असू देत, बॅट्समन असू देत, यांनी मराठी भाषेत जे म्हणलं जाताना हात साफ करून घेणं तो प्रकार करून घेतलेला आहे. नामिबियाच्या कप्तानाने नाणेफेक तर जिंकलेली होती, मग पहिली बॅटिंग का नाही केली मला खरंच कळलं नाही. कारण भारतीय संघाला पहिली बॅटिंग जेव्हा मिळाली तेव्हा सगळेजण खुश झाले, कारण प्रत्येकाला पाकिस्तान विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्याच्या अगोदर थोड्याशा धावांचं एक पाठबळ आपल्या खात्यामध्ये जमा करून घ्यायचं होतं. आणि त्याच्याकरता गंमत कशी असते बघा, कित्येक खेळाडूंची अशी होते की ज्यांना विश्वचषक खेळायला मिळत नाही. संजू सॅमसनचा समावेश संघात झालेला होता, परंतु अगोदरच्या मालिकेमध्ये त्याला 5 वेळा संधी देऊनही त्याच्या बॅटमधनं धावा निघाल्या नाहीत. त्यामुळे ईशान किशनची वर्णी मुख्य विकेटकीपर बॅट्समन म्हणून लागलेली होती. तरीही संजू सॅमसनला अजून एक संधी मिळाली, कारण अभिषेक शर्मा पोटाच्या विकाराने आजारी पडला आणि जरी तो आज मैदानावरती आला तरी तो खेळणार नव्हता हे स्पष्ट होतं. संजू सॅमसन सामन्या अगोदर असा काही वावरत होता की जणू काही तो संघात नाहीच आहे, परंतु प्रत्यक्ष 11 जणांच्या संघामध्ये त्याची निवड झाली. क्रिकेटने त्याला अजून एक संधी दिली. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती संजू सॅमसननी समोर सिक्सर मारली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 उत्तुंग षटकार मारले. मी म्हणलं ज्या संजू सॅमसनला 10 धावा करता येत नव्हत्या तो आज धुमाकूळ घालणार, परंतु दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती मारायच्या ऐवजी त्यांनी नुसता बॉल फ्लिक केला आणि कॅच आऊट झाला आणि निराश चेहऱ्याने आत परत आला. त्याच्यानंतर खेळाची संपूर्ण सूत्र ही ईशान किशनने आपल्या हातात घेतली आणि न भूतो न भविष्यती हल्ला चढवला. 20 काहीतरी बॉलमध्येच त्याने अर्धशतक झळकावलं आणि चौकार षटकार सटासट तो मारत गेला. 62 धावा त्याच्या कधी झाल्या हे सुद्धा कळलं नाही आणि नंतर तो आऊट झाला. मी म्हणेन त्याच्यानंतर सूर्यकुमार यादव थोडासा लवकर आऊट झाला, परंतु भारतीय संघ व्यवस्थापनाने अत्यंत विचारपूर्वक 5व्या क्रमांकाच्या फलंदाजीची बढती हे हार्दिक पंड्याला दिली आणि हार्दिक पंड्याने सुद्धा त्या संधीचं सोनं केलेलं आहे. हार्दिक पंड्या दिसतो बारीक, परंतु त्याच्या अंगामध्ये जबरदस्त ताकद आहे आणि मी तुम्हाला सांगतो त्यांनी आज केलेली बॅटिंग, त्याच्या फटक्यामधली ताकद ही बघण्यालायक होती. आणि परत तेच गोष्ट येते की सुपर 8च्या असू देत, पाकिस्तान विरुद्धच्या असू देत, या सामन्याकरता हार्दिकला ही बॅटिंग मिळणं हे फार महत्त्वाचं होतं. ज्या वेळेला भारतीय संघाने 209 धावांचा धावफलक उभारला तेव्हाच सामन्यामध्ये काय होणार हे स्पष्ट झालं होतं. पण तरीही नामिबियाचा कॅप्टन जेराल्ड इरास्मसचं कौतुक करायला लागेल. त्याच्या बॉलिंगची शैली बघताना मला केदार जाधवच्या बॉलिंगची शैली आली, कारण तो बॉल असा थोडा वाकून असा टाकत होता, असा टाकत नव्हता, मंदस्तू वरनंसुद्धा बॉल टाकत होता. त्यांनी 4 ओव्हरमध्ये 20 रन देऊन 4 भारतीय फलंदाजांना आऊट काढलं, म्हणून धावफलकाला थोडीशी मला वाटतं रोख लागली. नाहीतर भारतीय संघाने अजून मोठा धावफलक उभारला असता. 209 धावांचा पाठलाग हे नामिबियाच्या अंगाबाहेरची गोष्ट होती. सुरुवात त्यांनी भारतीय संघाप्रमाणे धपाधप शॉट मारून केली. फास्ट बॉलरला ते थोडेसे तरी चांगले खेळत होते, परंतु ज्यावेळेला वरुण चक्रवर्तीची फिरकी आली त्यांना कळतच नव्हतं लेग स्पिन टाकतोय हा का बॉल पडून आत येतो याचा अंदाज येत नव्हता. वरुण चक्रवर्तीने पटापट 3 फलंदाजांना आऊट काढलं आणि त्यांच्या आक्रमणामधली हवा काढून टाकली. इरास्मसने बॅटिंग करत असताना अक्षर पटेलला 2 अशक्य लांब षटकार मारले, पण नंतर चाणाक्ष अक्षर पटेलनी आपला तोल सावरत 2 फलंदाजांना आऊट काढलं आणि त्याच्यानंतर दर थोड्या अंतराने नामिबियाचे फलंदाज आऊट होत राहिले. भारतीय संघाच्या हाती एक मोठा विजय लागलेला आहे. पहिल्या सामन्यातल्या विजयाचे 2 गुण, नामिबिया विरुद्धचे 2 गुण, अनपेक्षित ह्याच्यात काहीच नाही, पण 4 गुणांची कमाई. आणि आता तो आत्मविश्वास घेऊन भारतीय संघ कोलंबोला जाणाऱ्या विमानात बसणार आहे आणि पाकिस्तान विरुद्धच्या लढतीसाठी सुसज्ज होणार आहे. मी म्हणेन सुपर 8च्या सामन्यामध्ये तगड्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध जेव्हा भारतीय संघाला खेळायचं आहे त्यावेळेला काय चुका व्हायला नाही पाहिजेत, काय गोष्टी बरोबर झाल्या आहेत
ह्याचा जो अंदाज येणं अपेक्षित होतो तो अंदाज या पहिल्या 2 सामन्यांमध्ये आलाय, एवढीच जमेची बाजू मी म्हणेन. त्यामुळे अजून दिल्ली बहुत दूर आहे. हे मी कुठं उभं राहून म्हणतोय? दिल्लीमध्ये उभं राहून म्हणतोय. परंतु म्हणलं जातं तसं आहे की अभि दिल्ली बहुत दूर आहे, कारण सुपर 8च्या सामन्यांना अजून वेळ आहे आणि भारत पाकिस्तानचा सामना आता रविवारी रंगणार आहे. पण भारताच्या संघाची तयारी पूर्ण झाली आहे एवढे मात्र निशाणी ही 100% मिळालेली आहे. त्यावेळे रविवारच्या सामन्याला हे धमाल मजा येणार आहे. माझी मतं तुमच्यासमोर मी मांडली. जसं मी म्हणलं, संजू सॅमसनला संधी मिळालेली होती, पण अजूनही क्रिकेट डे त्याच्यावरती नाराज दिसतोय किंवा तो तरी घोडचूक काहीतरी करतोय. ईशान किशनच्या बॅटिंगमधली ताकद ही अचाट आहे आणि त्याचबरोबर आज हार्दिक पंड्याला जी संधी दिली गेली ती सुद्धा माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या जमेच्या बाजू मला दिसल्या. तुम्हाला कुठल्या जमेच्या बाजू दिसल्या हे मला नक्की सांगा. त्याच्याकरता सकाळ स्पोर्ट्सचं यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम अकाउंट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. आता आपली भेट कोलंबोमधनं. बाय.